आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर प्रियाला हुंदका आवरला आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा? कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा. असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली. पाणावलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता भारती खोलीबाहेर आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला भारतीच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलांची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलता एक मुलीचे त्या शैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. प्रियाच्या मनात कुणी दुसरे तर नाही हेही जाणून घेतले नाही. प्रियाने अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला की तिचं प्रशांतवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. प्रशांत आणि प्रिया एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. प्रशांत प्रियासोबत दिसताच भारती त्यांच्याकडे इतक्या रागाने बघायची की बिचारा घाबरूनच जायचा. प्रियावर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो प्रियाचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्न पाहायची. अमन चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला याचा तुला आनंद व्हायला हवा, नाहीतर त्याच्या मुलासाठी मुलीची कमतरता आहे का या जगात? प्रियाचे वडील मनोहर यांनी भारतीला सांगितले. मात्र प्रिया मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आई वडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून प्रियाने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला. तिला आई वडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवा तेवढा हुंडा मिळाला. आमची मुलगी एकुलती एक आहे, आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले तरी काय फरक पडणार, असा विचार करून मनोहर आणि भारती त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत. काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून प्रिया सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की प्रशांत एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. तो येताच प्रियाचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर, तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल? क्षणभर प्रिया शून्य झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले हे ऐकून प्रियाच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. प्रियाने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली. सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे हेच तिला सुचत नव्हते. कारण रिसेप्शन वेळी अमन असा काही वागत होता जसे की त्याची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. प्रियाला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यापासून हे सर्व लपवून ठेवले असेल. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे अमन तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की तुम्ही प्रियाची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्यांची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि भारती यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त प्रियालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुळत होती. सासरी येऊन प्रियाला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसात एकदाही अमन प्रियाच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे 2 शब्दही
बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडते आणि ती इतकी शांत का, हेच तिला समजत नव्हते. अमनने विश्वासघात केलाय हे ती सर्वांना का सांगत नव्हती, पण सांगणार तरी काय आणि कोणाला, असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेतच प्रियाला असे वाटले की कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित अमन असेल, असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती, त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती अमन नव्हे, तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपड्यामध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेनं पाहत होते. "तू तुम्ही इथे माझ्या खोलीत का 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 करताय इथे बाबा?" असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र अमनच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. प्रियाला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की तिच्या सासऱ्याच्या तिच्यासोबत. मी मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबत असे?" प्रचंड घाबरलेली प्रिया अडखळत बोलत होती. "सून?" मोठ्याने हसत तो म्हणाला. "तुला माहीत नाही का, माझ्यापासूनच तर तुला या घरात वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे." हे ऐकून प्रियाला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, "वेड्यासारखे काय बोलतायत? लाज विकून खालीत काय?" तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो प्रियाच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत प्रियाने दरवाजा उघडला. समोर अमन आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, "सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला हा उंदीर मांजराचा खेळ. नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठी आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नको. जे होते ते होऊ दे." सासूच्या तोंडून हे ऐकून प्रियाला काही सुचेनासे झाले. चक्कर येऊन तिथेच पडायला होईल असे तिला वाटले. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, "म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा?" "हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलीची काही कमतरता नव्हती. पण मीच का ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी? का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना," रागाने प्रिया म्हणाली. "तुम्हाला का वाटते मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन." "काय म्हणालीस? सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे? विचार कर, तुझ्या बापाला काय झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस." प्रियाचे केस ओढत अमन म्हणाला, "तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून मी तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर?" बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले. संपूर्ण रात्र प्रिया बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, "हे बघ सुनबाई, जे घडते ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे." हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल प्रियाला तिरस्कार वाटू लागला होता. प्रियाकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही प्रियाला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले होते. लग्नाला 3 महिने झाले होते. या 3 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनाध नजरेनं तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा प्रियाशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्याच्या प्रियावर खूप जीव आहे म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाही असे ते प्रियाच्या वडिलांना भासवायचे. आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे असे वाटून मनोहर त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे याची त्यांना फुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव प्रियाला धोक्यात घालायचा नव्हता म्हणून ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली. जेव्हा तिला तिच्या सासऱ्यासोबत एका खोलीत बंद करण्यात आले, ती ओरडली होती पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चुकवून प्रिया पळून गेली. आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि भारती यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर प्रियाच्या आईवडिलांनी केला आहे. "हो का?"
असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले? आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे. पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकतो. मोठ्यात मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही. असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांचे असे बोलणे ऐकून अमनच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते. त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही, घाम पुसत अमनच्या नराधम बापाने सांगितले. त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसाकडे गेले तर त्यांची आबरू तर जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या. जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसाकडे जाऊ नका. पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये असा विचार करून मनोहर शांत झाले. मात्र अमनने लवकरात लवकर प्रियाला घटस्फोट द्यावा अशी अट त्यांनी घातली. दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे अमनने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच प्रियाला घटस्फोट मिळाला. आता प्रिया स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना? असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि भारती यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. प्रियाने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे हे त्यांना समजत नव्हते. प्रिया बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. प्रशांत, तिच्या तोंडून शब्द फुटले. एकेकाळी प्रिया आणि प्रशांतचे एकमेकावर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाही. हे मनोहर आणि भारती यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच प्रियाच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र प्रशांतच त्यांच्या मुलीच्या ओठावर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता. असा विचार करून त्यांनी प्रशांतची प्रियाशी भेट घडवून आणली. थोडासे संकोचात प्रशांतने विचारले, कशी आहेस प्रिया? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं, मी प्रशांत आहे, प्रशांत. आठवते का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही प्रिया गप्प होती. प्रशांत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयाच्या आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. प्रिया मात्र भक्कास नजरेनं पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून प्रशांतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, प्रिया, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना. तर मग मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले. पण मला काय मिळाले? डोळे पुसत प्रियाने विचारले. तिचे बोलणे ऐकून भारती हुंदके देत रडू लागल्या. प्रियाचे हात आपल्या हातात घेऊन प्रशांत म्हणाला, कधी कधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. प्रिया, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी, स्वतःसाठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल प्रिया. प्रशांतच्या बोलण्याचा प्रियावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते प्रशांत? कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ. तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. प्रशांतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की प्रिया, अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे प्रिया. मग बघ,
मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन. प्रशांतच्या छातीवर डोके ठेवून प्रिया ओक्साबोक्शी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते. मनातले दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी, यासाठी प्रशांतनेही तिला मनसोक्त रडू दिले. बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि भारती यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे. धन्यवाद.